लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. जाते गावातील जलजीवन मिशन योजनेतील पाण्याची टाकी पाझरते, निकृष्ट कामाचा आरोप, चौकशीची मागणी, कारवाई न झाल्यास टाकीवर चढून आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. टाकीत पाणी साठवले असता ती टाकी पाझरत असल्याने नागरिकांनी या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका व्यक्त केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की जातेगाव ग्रामपालिकेच्या हद्दीत बसस्टॉप जवळून बौद्ध वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या वहिवाटी रस्त्यावर महिलांच्या शौचालयाजवळ जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र हे बांधकाम सुरू असतानाच काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. तरी देखील याकडे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याचेही समजते. मात्र अद्यापपर्यंत प्रत्यक्ष चौकशी झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच टाकीचे बांधकाम सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला ग्रामपालिकेकडून अधिकृत परवानगी अथवा बांधकामाचे ठिकाण दर्शवणारे पत्र देण्यात आले नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. ग्रामपंचायतीकडून टाकीत पाणी सोडण्यात आले असता ती टाकी पूर्ण भरत नसून अर्धी भरली असतानाच पाणी बाहेर पाझरू लागते. त्यामुळे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच ग्रामपंचायत प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या या पाण्याच्या टाकीची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ही जातेगाव जलजीवन योजनेची पाण्याची टाकी आहे आणि ही पहिली गोष्ट अशी आहे की बिना ठरावाची टाकी आहे. हा दलित वस्तीचा पूर्वीचा हवाईवाट रस्ता आहे. ठेकेदाराने ग्रामपालिकेतून कुठलाही ठराव घेतला नाही, मनमानी कारभार करून ही टाकी बांधलेली आणि आज रोजी ही ज्या अवस्थेत उभी आहे, कारण जलजीवनचं उद्दिष्ट काय आहे का प्रत्येकाला 55 लिटर हे शुद्ध पाणी मिळालेलं पाहिजे. पण आज रोजी ही पाण्याची टाकी आज फक्त थोडंसं पाणी टाकून पाहिलं तिला धारा लागल्या त्याच्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. याविषयी या संदर्भात आम्ही नाशिकपर्यंत तक्रार घेऊन गेलो होतो. एक समिती येणार होती, परंतु ती समिती काय आली नाही. कारण समिती येऊन पाहणी करणार होती आणि तो अहवाल आम्हाला देणार होती, परंतु ती समिती आज या टाकीची खूप मोठी दुरावस्था झाली आणि पाणी हा खूप मोठा प्रश्न जातेगावसाठी निर्माण झालेला आहे. तरी या टाकीची सखोल अशी या जलजीवन मिशनची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी. आणि चौकशी जर न झाल्यास आम्ही या टाकीवर जाऊन लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन छेडणार आहे. तरी राहणार जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. आज ही जातेगाव येथील जी पाण्याची जलजीवनची टाकी आहे, तर ही दलित वस्तीचा जो पूर्वीचा जो वहिवाट रस्ता होता, त्या वहिवाट रस्त्यावर ठेकेदाराने मनमानी कारभार करून कुठलाही विना ठरावाची टाकी इथं उभी केलेली आहे. परंतु या टाकीमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरले असल्यामुळे आज रोजी तिला पाझर फुटला आहे. थोडंसंच पाणी टाकेल, पूर्ण तर भरली नाही. पूर्ण जर भरली तर एखाद्या वेळेस फुटण्याची शक्यता आहे. वरती जात आहे म्हणजे शक्यताच आहे. कारण तिला जसं बांधकाम झालं तसं काय पाणी मारलं गेलं नाही. त्यात निकृष्ट दर्जाची वाळू वापरली गेली होती. आम्ही हे वेळोवेळी शासकीय लोकांच्या निदर्शनास आणून दिलं होतं, तर त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की एक टीम येणार आहे चौकशीसाठी आणि ती टीम तुम्हाला रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.